नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग। आणि आजच्या भागामध्ये आपण तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींवर सूर्याचा गोचरीचा कोणता प्रभाव पडणार आहे याची माहिती जाणून घेणार आहोत। हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे। ज्यांना आपली चंद्ररास माहित नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे। दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्री 3:11 सूर्य हा ग्रह आपल्या उच्च राशीत अर्थात मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे 14 मे 2025 पर्यंत असणार आहे। सर्व ग्रहांचा राजा असलेला सूर्यग्रह जर कुंडलीमध्ये अनुकूल असेल तर अशा वेळी इतर ग्रहांचे दुष्परिणाम कमी होण्यास ही मदत मिळत असते आणि म्हणूनच उच्चेतील सूर्य हा विशेष प्रभावी मानलेला आहे। असा हा सूर्य सर्वप्रथम आज तुळ राशीसाठी कोणते राशीफल घेऊन येत आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा आपण पाहणार आहोत। तुळा राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह लाभेश म्हणजे 11व्या भावाचा कारक असून तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे। सप्तम भाव हा दाम्पत्य सौख्याचा भाव आहे, तसेच व्यापार आणि पार्टनरशिपचाही भाव आहे। दाम्पत्य जीवन बाधित होण्याची शक्यता हा सूर्य तुमच्यासाठी वर्तवत आहे। नातेसंबंध तुटणार नाही किंवा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेणे हे तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे। या कालखंडामध्ये सूर्याची 7वी दृष्टी ही तुमच्या व्यक्तिमत्वावर पडत असल्याने तुमच्या अहंकारामध्ये वाढ होण्याची शक्यता ही दिसून येत आहे आणि त्यासाठी तुम्ही आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे। या कालखंडात तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। व्यापारी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल आहे, परंतु जे व्यापारी पार्टनरशिपमध्ये काम करतात त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड मतभेद निर्माण करणारा असणार आहे आणि त्यासाठी त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेणे हे महत्त्वाचे असणार आहे। स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना पित्तजन्य विकार आहेत त्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे। तुळ राशीच्या जातकांनी सुद्धा सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण किंवा सूर्याच्या बीज मंत्रांचा जप करणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे। तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह दशमेश आहे आणि तो 6ष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे। कार्यक्षेत्रात काम करण्याच्या दृष्टीने हा सूर्य तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असा आहे, परंतु हा काळ तुम्हाला मेहनत सुद्धा करायला लावणार आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमचे मनोवांछित यश मिळण्यास ही मदत मिळणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या उच्चाधिकाऱ्यांबरोबर विचार विनिमय करणे हे तुमच्यासाठी लाभप्रद असणार आहे। जे जातक कोर्ट कचेरी संबंधी कामात व्यस्त आहेत त्यांना या कालखंडात तुमच्या मनाप्रमाणे सफलता मिळताना दिसून येत आहे। या कालखंडात तुमचे विरोधक सुद्धा काहीसे नमलेले दिसून येतील। स्वास्थ्यविषयक विचार करता ज्यांना पचन संस्थेच्या तक्रारी आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे। या कालखंडामध्ये शक्यतो पैसे कोणाला उधार देऊही नयेत आणि कोणाकडून पैसे उधार घेऊही नयेत, परंतु पूर्वी घेतलेल्या कर्जातून मुक्ती मिळण्याचे संकेत मात्र हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे। वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे। विशेषतः स्पर्धा परीक्षांची जे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे, परंतु त्यांनी आपल्या मेहनतीत कोणतीही कमतरता ठेवू नये। त्यासाठी सूर्योपासना, रविवारी तांबड्या वस्तूंचे दान इत्यादी उपाययोजना केल्यास तुम्हाला सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत मिळणार आहे। तर धनुराशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह नवमेश म्हणजे भाग्येश आहे आणि गोचरीने तो 5व्या भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे। ही स्थिती सुद्धा तुमच्यासाठी एक श्रेष्ठतम अशी स्थिती आहे। या कालखंडात तुमचा प्रभाव हा वाढलेला दिसून येत आहे। या कालखंडामध्ये तुमची वाणी सुद्धा प्रभावी ठरताना दिसून येत आहे। विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल असा आहे, परंतु कामाच्या अतिताणामुळे त्याचा झोपेवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी विद्यार्थी वर्गाने मन एकाग्र करणे हे गरजेचे आहे आणि त्यासाठी
तुम्ही योगा किंवा प्राणायाम यांचा आधार देखील घेऊ शकता। जे जातक शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अत्यंत अनुकूल असेच दिसत आहे। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड महत्त्वपूर्ण असा असणार आहे। परंतु ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे, कारण हा भाव गर्भाचा देखील भाव आहे आणि सूर्य हा अग्नी असल्यामुळे येथे तो जाळण्याचे काम करत असतो। तर मकर राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह अष्टमेश असून तो चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे। चतुर्थ भाव हा सुखाचा भाव आहे आणि अष्टम भाव हा अवयोगाचा भाव आहे। त्यामुळे सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्या घरामध्ये कलहाचे वातावरण निर्माण करण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। या कालखंडात तुमचे मन देखील अस्वस्थ किंवा बेचैन बनलेले दिसून येत आहे। या कालखंडात तुम्हाला मातृचिंता ही सतावताना दिसत आहे। कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मनासारखी सफलता मिळेलही, परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःला झटावे लागणार आहे। ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी या कालखंडात स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचे वाहन जपून चालवणे हे सुद्धा या कालखंडात महत्त्वाचे असणार आहे। जे स्थावर इस्टेट संबंधी काम करतात त्यांना मात्र हा कालखंड अनुकूल असाच आहे आणि मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे। आणि मकर राशीच्या जातकांनी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण सुखकारकरित्या व्यतीत होण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण, सूर्याला नियमित अर्घ्य देणे आणि विशेष करून रविवारी तांबड्या वस्तूंचे दान म्हणजे गहू किंवा गूळ या वस्तूंचे दान ब्राह्मणाला करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे। तर कुंभ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह सप्तम भावाचा स्वामी असून तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे। हा भाव पराक्रमाचा भाव आहे। या कालखंडात तुमची वाणी ही प्रभावी ठरताना दिसून येत आहे। या कालखंडात तुम्हाला तुमच्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होणार आहे, कारण तृतीय भावातील या सूर्याची दृष्टी तुमच्या भाग्यभावावर पडत आहे। सोशल मीडिया संबंधी जे काम करतात किंवा मार्केटिंग फील्डमध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे। विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि छोट्या भावंडांचा सहयोग सुद्धा तुम्हाला या कालखंडात प्राप्त होताना दिसत आहे। जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे। एकंदरीत सर्व तऱ्हेने सहाय्यकारी अशी स्थिती तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे। सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला जास्तीत जास्त फायदेशीर ठरण्यासाठी या कालखंडात तुम्ही सूर्योपासना करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे। त्यासाठी सूर्याला नियमित अर्घ्य देणे, जीवनचर्या सुरळीत ठेवणे म्हणजे लवकर उठणे आणि लवकर झोपणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। तर मीन राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह षष्ठ भावाचा स्वामी आहे आणि तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे। आर्थिकदृष्ट्या चढ उतार करायला लावणारा हा कालखंड दिसून येत आहे, परंतु पूर्ण मॅनेजमेंटने काम केल्यास तुम्हाला उच्चीचा हा सूर्य आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्यात सुद्धा मदत मिळवताना दिसून येत आहे। या कालखंडामध्ये कोणालाही शक्यतो पैसे उधार देऊ नयेत आणि कोणाकडूनही घेऊ नयेत। हा भाव वाणीचा देखील भाव आहे आणि त्यामुळे तुमच्या वाणीत कटुता येण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे। त्यासाठी तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे। तुमच्या बोलण्याने दुसऱ्यांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घेणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे आणि त्यासाठी विनम्रता अंगी बाळगणे हा त्याच्यासाठीचा उपाय आहे। पैतृक संपत्तीचे विभाजन विषयक जर कामे असतील तर या कालखंडात ती मार्गी लागण्याची शक्यता दिसून येत आहे आणि मीन राशीच्या जातकांनी घसा किंवा गळा या संबंधित विकार असतील तर त्यासाठी सावधानता बाळगणे गरजेचे असणार आहे आणि मीन राशीच्या जातकांनी सुद्धा आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे। जे मीन राशीचे जातक शैक्षणिक किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे। मीन राशीच्या जातकांनी सुद्धा सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी सूर्याला नियमित अर्घ्य द्यावे, सूर्यांच्या 12 नावांचा जप करावा किंवा सूर्यस्तुती नावाचे जे मराठीत पुस्तक आहे त्याचे सुद्धा पठण तुम्हाला लाभप्रद ठरताना दिसत आहे। अशा रीतीने आज आपण तुळा, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी सूर्याचे गोचरीचे भ्रमण कोणते परिणाम घेऊन येत आहे
याविषयीची चर्चा पाहिलेली आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आज आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह। तोपर्यंत नमस्कार।